नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून एक बातमी धुमाकूळ घालते. आणि ती बातमी म्हणजे महाराष्ट्रात जे 3 पक्षांच्या महायुतीचं सरकार आहे, त्या सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांची खाते वाटप वगैरे सगळं झालं आता. आणि त्यानंतर पालकमंत्री जे झाले, त्यामुळे पालकमंत्री पद मिळालं न मिळालं, हवं ते नाही मिळालं, यावरून जी नाराजी आहे किंवा धुसफूस आहे, ती आता चव्हाट्यावर आली आहे. आणि अगदी रस्त्यावर काय ते भरतशेठ गोगावले यांच्या अनुयायांनी टायर जाळणे इथपासून खूप काही गोष्टी झाल्या. पण या पार्श्वभूमीवर जगातले महान भविष्यवेत्ते संजय राऊत यांनी आपली अक्कल पाजळली नसती तरच नवल आहे. आणि त्यांनी सांगून टाकलं की उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये फूट पडणार आहे. आता पक्षामध्ये म्हणण्याऐवजी शिवसेनेत म्हणता आलं असतं, कारण अधिकृतरित्या, घटनात्मकरित्या, कायदेशीररित्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव शिवसेना असंच आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे हयात असताना 90-89 साली निवडणूक आयोगाकडे नोंदला गेला, त्या पक्षाचं नाव आणि त्या पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणण्याऐवजी शिवसेनेमध्ये फाटाफूट होणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले असते. पण संजय राऊत यांना शिवसेना या शब्दाविषयी, नावाविषयी किती तुच्छ भावना आहे की ते शिवसेना हा शब्द उच्चारत नाही. ज्या पक्षाचं नाव शिवसेना नाही किंवा पार्शली शिवसेना आहे, त्याला ते शिवसेना म्हणतात. आणि अधिकृतरित्या, कायदेशीररित्या ज्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, त्याला शिंदेचा पक्ष असं नाव देतात. असो, मुद्दा इतकाच, संजय राऊत यांनी आपली अक्कल पाजळली आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून, म्हणजे जी अधिकृत शिवसेना आहे त्यातून फुटण्याची शक्यता आहे, असं भाकीत वर्तवलेलं आहे. आणि ते भाकीत वर्तवण्याचं सूत्र जे आहे ते पार नागपूरमधल्या, विदर्भातल्या विजय वडेट्टीवार यांचं आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक शोध लावलेला आहे की उद्धव ठाकरे यांना वापरून फेकून दिलं आणि आता एकनाथ शिंदे यांना सुद्धा भाजप वापरून फेकून देणार आहे. मुळात विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला वापरून फेकून दिलं आणि नारायण राणेंच्या बरोबर ते काँग्रेस पक्षात गेले. पुढे ते काँग्रेस पक्षात राहिले, पण नारायण राणे यांच्या बरोबर बाहेर पडले नाहीत. तेव्हा आपणही नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी वापरलं आणि नंतर फेकून दिलं, असं विजय वडेट्टीवार बोलल्याचं कधी ऐकलं नाही. त्यामुळे आपल्या सोयीचं असेल तेव्हा इतर लोकांना मैत्री ठेवायची, जवळ घ्यायचं, जवळ ठेवायचं आणि नंतर दुरावा करायचा, याला जर वापरून फेकून देणं म्हणायचं असेल तर मग विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा 15-20 वर्षापूर्वी कधीतरी शिवसेनेचा आमदार होण्यासाठी वापर केला. शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी नारायण राणे यांचा वापर केला आणि नंतर गरज संपल्यानंतर दोघांनाही फेकून दिलं, असं म्हणता येईल. ह्या अर्थात हे सगळं तर्कशास्त्र आहे, हे माझं नाहीये, तर खुद्द वडेट्टीवारांचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी एक नवा शोध लावला आता की एकनाथ शिंदे यांना पण भाजप फेकून देणार आहे. ज्या पक्षाकडे 105 आमदार होते आणि तरीही त्या पक्षाने एकनाथ शिंदे 40 आमदारांचे नेते असताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं, तर कोणी कोणाला वापरलं हे शेवड्या पोरालाही कळू शकतं. पण बिचारे वडेट्टीवार यांच्या नाकातून शेंबूड येत नाही, अक्कल पाझरत राहते. आणि म्हणूनच त्यांनी नवा शोध लावला की आता एकनाथ शिंदेचा पण वापर करून झालेला आहे, तेव्हा भाजप शिंदेना सुद्धा वापरून फेकून देणार आहे. आणि मग त्यातून उदय होणार म्हणजे काय, तर उदय सामंत जे मी बोलतोय त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर युरोपात
इकॉनॉमिक फोरमचं जे काय वार्षिक बैठक असते त्यासाठी दावोसला गेलेले आहेत. त्या उदय सामंत यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची आता ताटातूट होणार आहे. आणि एकनाथ शिंदे कमालीचे नाराज आहेत. सुदैव असं की एकनाथ शिंदे ज्या ज्योतिषी बुवांकडे आपली पत्रिका दाखवायला जातात, जन्मपत्रिका बनवून घेतात, ते जयंत पाटील यांनी याविषयीचा खुलासा केलेला आहे. जयंत पाटील म्हणतात की पौर्णिमेला आणि अमावस्येला एकनाथ शिंदे नेहमी आपल्या मूळ गावी दरे गावी जातात. हा इतर कोणी नाही, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातर्फे असा कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. पण नेहमी अत्यंत बारकाईने अभ्यासू वक्तव्य करणारे जयंत पाटील यांनी सांगितलं, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे गावी जातात तेव्हाच्या तारखा बघा, फक्त ग्रहदशा बघा, असं ज्योतिषी बुवांनी सांगितलं नाही. पण जयंत पाटलांचं म्हणणं असं आहे की जेव्हा पौर्णिमा किंवा एकादशी असते तेव्हाच एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी जातात. मुद्दा इतकाच आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणजे एकनाथ शिंदे गावी गेले की ते नाराज असतात. हा एक नवा शोध आहे. राजकीय पटलावर एक नवा शोध लागलेला आहे की नाराज झाले की एकनाथ शिंदे आपल्या गावी जातात. मुद्दा असा की एवढं सगळं झाल्यानंतर वडेट्टीवारांनी उदय सामंत यांचं सूचक नाव घेतल्यानंतर उडी मारून त्याच्यावर जाऊन बसणं हे संजय राऊत यांच्यासाठी क्रमप्राप्त होतं. आणि संजय राऊत बोलले की ते ब्रह्मवाक्य असतं, कारण त्या इतकं खुळचट दुसरा कोणी बोलत नाही. साहजिकच सगळ्या माध्यमांनी ते उचललं. आणि आता उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आणि तो सगळ्या माध्यमांनी उचलून धरला. अर्थात उदय सामंत यांनी खुलासा सुद्धा केलेला आहे. पण जी माहिती माझ्याकडे आली आहे ती माहिती मला असं वाटतं तुम्हाला सांगितली पाहिजे. उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार आहेत हा आकडा चुकीचा आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार उदय सामंत यांच्याकडे फक्त 17 आमदार आहेत. फक्त 17 आमदार आहेत. आणि संजय राऊत यांनी दिलेली बातमी संपूर्ण चुकीची नाही. 20 आमदार नाहीत पण 17 आमदार उदय सामंत यांच्या बरोबर आहेत. आणि ते सुद्धा वडेट्टीवार किंवा जयंत पाटील किंवा संजय राऊत यांनी सांगण्याची गरज नाही. खुद्द उदय सामंत यांनी सुद्धा यापूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यातच 8-10 दिवसात कधीतरी एक खुलासा केला होता की उबाठा शिवसेनेतले अनेक जण आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. आणि म्हणून एक प्रकारे संजय राऊत यांनी उदय सामंत यांचा जो दावा आहे की उबाठा शिवसेनेतले आमदार खासदार किंवा आमदार हे उदय सामंत यांच्या संपर्कात आहेत, हा संजय राऊत यांना केलेला गौप्यस्फोट हा वास्तविक आहे, आकडा चुकला असेल. पण उदय सामंत यांच्या गोटामध्ये 20 आमदार आहेत. तेव्हा या 20 आमदारांचा आकडा संजय राऊत यांनी कुठून शोधून काढला हा शोधला पाहिजे. आणि तो जर तुम्ही बारकाईने डोकं ठिकाणावर ठेवून शोधलात तर तुमच्या लक्षात येईल की आजही संजय राऊत ज्या पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत त्या उबाठा शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20 आहे. त्यामुळे संजय राऊत एक प्रकारे ग्वाही देत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे जे 20 आमदार आहेत ते सगळेच्या सगळे उदय सामंत यांच्या संपर्कात आहेत असं संजय राऊत यांना म्हणायचंय. पण जिथे बातमी असते आणि जिथे कुतूहल असलं पाहिजे ते ज्यांच्याकडे नसतं त्यांना आजकाल पत्रकार म्हणतात. आणि म्हणूनच संजय राऊत हा 20चा आकडा कुठून आणतात याचा शोध घेण्याची कुठल्याही पत्रकाराला मीडियाला गरज वाटली नाही. पण बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, अगदी साधं नजर टाकली तरी लक्षात येईल की बाबा कुठल्या पक्षाकडे 20 आमदार आहेत. फक्त 20 आमदार आहेत तर तुमच्या लक्षात येईल की उबाठा शिवसेनेकडेच 20 आमदार आहेत. त्यामुळे जो आकडा उदय सामंत आपल्या एका वक्तव्यात सांगतात की उबाठा सेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि संजय राऊत 20 हा आकडा सांगतात तेव्हा दोन गोष्टी जुळतात.
दोन गोष्टी जुळतात. पण तरीही संजय राऊत आपल्या पक्षाचे 20 आमदार उदय सामंत यांच्याबरोबर जाणार असं सांगतात. ते मला पटत नाही. याचं कारण कितीही काही झालं तरी माझ्या मते साधारण 17 ते 18 उभाटाचे आमदार हे उदय सामंत यांच्याबरोबर जाऊ शकतात. 2 किंवा 3 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यापैकी एक आहेत वरळीचे आदित्य ठाकरे, दुसरे आहेत वांद्रा खेरवाडीचे वरुण सरदेसाई आणि तिसरे आहेत सदा सरवणकरांना पराभूत करून निवडून आलेले महेश सावंत. हे 3 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडतील असं मला वाटत नाही. मग उरले 20 पैकी 17 आणि म्हणूनच उदय सामंत यांच्याबरोबर किंवा त्यांच्या गटामध्ये 20 आमदार आहेत हा जो दावा संजय राऊत यांचा आहे त्याचा उलगडा होतो. कारण संजय राऊत कधी पुरावे देत नाहीत आणि समोर बसलेली खुळी पोरं कॅमेऱ्यावर त्यांची बडबड टिपून घेतात, पण त्यांना योग्य प्रश्न किंवा नेमका प्रश्न कधी विचारत नाही. नाहीतर संजय राऊत यांनी मी सांगतो तेच सांगितलं असतं की आमच्या पक्षाचे सगळे 20 आमदार आम्ही पूर्ण ताकदीनिशी उदय सामंत यांच्या पाठीशी उभे करू, शिंदे यांच्या नाराजीचा नक्षा उतरवण्यासाठी वगैरे वगैरे असं काय काय बोलले असे संजय राऊत. पण तो प्रश्नच कोणी विचारला नाही. तर बिचारे संजय राऊत 20 आमदारांच्या आकड्याचा खुलासा करतील कसे? असो. दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की उदय सामंत यांनी स्वतःच सांगितलंय की आमच्या पक्षात आणि युतीमध्ये कुठलीही नाराजी नाही, थोडीशी धक्काबुक्की आणि धुसफूस होत असते, आघाडी आहे, होणार. स्वपक्षात होते तर मित्र पक्षात सुद्धा होणार. हे खुद्द उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. आणि तेवढंच नाही, संदर्भ काय तर उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले. आता दावोसला जाऊन जागतिक आर्थिक गुंतवणूक औद्योगिक गुंतवणूक याविषयी जर निर्णय होणार असेल आणि चर्चा होणार असेल तर तिथे शेती मंत्री किंवा वनमंत्री यांना घेऊन जाऊन चालत नाही, उद्योग मंत्रीच न्यावे लागतात. पण उद्योगाचा इकॉनॉमिक फोरमशी संबंध आहे हे संजय राऊतांना कळत नाही की आणखीन कोणाला कळत नाही. त्यामुळे त्यांनी लगेच उदय सामंतांना घेऊन गेले. म्हणजे ते त्यांच्या गोटात आहेत आणि त्यांच्या गोटामध्ये उभाटाचे 20 आमदार आहेत असं सरळ सोट सामनाचा अग्रलेख लिहिल्यासारखं संजय राऊत यांनी सगळ्यांना सांगून टाकलं आणि भराभरा सगळ्यांनी दाखवून टाकलं. एक लक्षात घ्या मित्रांनो की उदय सामंत हे गेले अनेक दिवस उबाठा शिवसेनेचे अनेक लोक पक्षात नाराज आहे ते सांगतात. आणि याचा सगळ्यात महत्वाचा आणि मोलाचा संदर्भ उदय सामंत यांचे बंधुराज आहेत. त्यांचे बंधू जे आहेत किरण सामंत हे बाजूच्या राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि तसं फार मोठं संघटनात्मक काम उदय सामंत यांच्या बंधूंनी शिवसेनेसाठी किंवा कुठल्याही पक्षासाठी राजापूर मतदारसंघात केलं असं बिलकुल नाहीये, बिलकुल नाही. पण उदय सामंत हे आमदार आणि मंत्री असल्यामुळे आणि बाजूचा मतदारसंघ मूळचा शिवसेना असल्यामुळे जे काय उदय सामंत यांनी राजापूर लांजा मतदारसंघात काम केलं होतं त्या बळावर त्यांनी आपल्या भावाला किरण सामंत यांना तिकडून निवडून आणलं. आणि त्याचा परिणाम म्हणून उद्धवनिष्ठ राहिलेले राजन साळवी 3दा आमदार झाल्यानंतर यावेळेला पराभूत झाले. आणि तो पराभव फक्त राजन साळवी यांना झोंबला असंही नाहीये. तो पराभव तिथल्या शिवसैनिकांना, उद्धवनिष्ठ शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना झोंबलेला आहे. कारण स्पष्ट आहे मित्रांनो. तेव्हाही उदय सामंत हे रत्नागिरी राजापूर भागात येणाऱ्या काय त्या नाणार वगैरे रिफायनरीचे समर्थक होते. पण त्यांच्या विरोधामध्ये राजन साळवी उद्धवनिष्ठ राहिले आणि आपली आमदारकी गमावून बसले. आणि साहजिकच या सगळ्यामुळे कारण हे वरिष्ठ आहेत असं जेव्हा राजन साळवी म्हणतात तेव्हा वरिष्ठांना झुगारणारा उदय सामंत हा उर्वरित शिवसेनेतल्या अनेकांना जवळचा वाटला तर नवल नाही.
अजिबात जवळचे. आणि एकनाथ शिंदे यांच्या उदय सामंत किती जवळचे आहेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे हे सुरतला निघून गेले, तरीही त्यांनी आपले दोन विश्वासू सहकारी, मंत्री असलेले सहकारी हे उद्धव ठाकरे यांच्या गोटात ठेवले होते. एकनाथ शिंदे हे सुरतला निघून गेल्याच्या बातम्या आल्यानंतर घाई गर्दीने स्वपक्षाच्या आमदारांची जी बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली होती, त्या बैठकीला उदय सामंत हजर होते. काय ते वर्षा किंवा कुठे बोलवली ती मला आठवत नाही, पण तिथे उदय सामंत हजर होते. आणि एकनाथ शिंदे निघून गेल्यानंतर काय रणनीती उद्धव ठाकरे आजमावत आहेत त्याची इत्तंभूत माहिती घेतल्यानंतर उदय सामंत हे गुपचूप उठले आणि गुवाहाटीला निघून गेले. उदय सामंत हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले नाहीत. ते एकनाथ शिंदे गेल्यानंतर काय रणनीती शिजते हे तपासून बघायला आणि माहिती मिळवायला मागे थांबलेले होते. इतका एकनाथ शिंदे यांचा विश्वासू उमेदवार कोण असेल, आमदार कोण असेल, मंत्री कोण असेल, तर त्याचं नाव उदय सामंत आहे. आणि तो उदय सामंत हा अचानक एकनाथ शिंदे यांना झुगारून काहीतरी मोठा भूकंप वगैरे घडवणार यासारखा दुसरा विनोद नाही. पण हे सगळं तर्कशुद्ध डोकं ठिकाणावर असेल तर सुचतं. बाकी संजय राऊत रोज काय हुशारक्या मारतात ते दाखवण्याला जर्नलिझम म्हणतात. असो, मुद्दा इतकाच आहे की एकनाथ शिंदे यांच्या गोटातला आमदार फुटणं हे अवघड आहे. याचं कारण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन भाजपला सोबत घेऊन 7 खासदार निवडून आणणं आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एक अधिकचा आमदार निवडून आणणं हा पराक्रम एकनाथ शिंदेनी करून दाखवलेला आहे. युतीत राहून उद्धव ठाकरेंना जे साध्य झालं नाही त्यापेक्षा एक अधिकचा आमदार निवडून आणणं, 56+1 57, त्या ना एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना बंड करणं अशक्य आहे. मग तो उदय सामंत असो किंवा आणखीन कोणी असो. असो, मुद्दा इतकाच आहे की उदय सामंत यांनी खुलासे पण केलेले आहेत. पण राजकारणी लोक आपल्याला जे सांगतात ते सगळंच्या सगळं खरं नसतं. आपल्याला खरं वाटावं, ऐकणाऱ्याला खरं वाटावं यासाठी राजकारणी माणसं शब्दांची कसरत करत असतात. आणि म्हणून मग पुढच्या मागच्या गोष्टी संदर्भ जोडून तपासून बघितलं मग कळतं की यांना नेमकं काय म्हणायचं. उदय सामंत जर गेल्या 15 दिवसापासून उबाठा सेनेतले अनेक आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत वगैरे वगैरे म्हणतात, तर एक गोष्ट साफ होते की त्यांच्या संपर्कात 20 आमदार असू शकतात. कारण उबाठा सेनेचे फक्त 20 आमदार आहेत आणि संजय राऊत सुद्धा 20 हा आकडा सांगतात. पण फक्त मला तो तर्कबुद्धीने खरा वाटत नाही. कारण आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेबरोबर जाण्याची शक्यता नाही, वरुण सरदेसाई जाण्याची शक्यता नाही. आणि ज्यांना खरोखरच सदा सरवणकरच्या विरोधात उभं करून निवडून आणण्याचा उपकार उद्धव ठाकरे यांनी केलेत ते माहीमचे आमदार महेश सावंत हे उद्धव ठाकरे विरोधात जाण्याची शक्यता नाही. म्हणून हे 3 लोक वगळले तर उबाटा सेनेत उरलेले जे 17 आमदार आहेत ते मात्र उदय सामंत यांच्याबरोबर जाऊ शकतात. आणि ही सगळी बेरीज केली तर मित्रांनो 84 आमदार होऊ शकतात. लक्षात घ्या. सॉरी, 74 आमदार होऊ शकतात. 57+17 विचार करा केवढा मोठा आकडा होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत यांनी एक प्रकारे दुजोरा दिलाय की उबाठा शिवसेनेमध्ये जी फूट पडणार आहे त्याच्यात आमचे जवळजवळ सगळे 17 आमदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊ शकतील. आणि ते गेले तर 10व परिशिष्ट किंवा पक्षांतर कायदा सुद्धा त्यांना अडवा येऊ शकत नाही. हा संजय राऊत यांनी दिलेला सगळ्यात बहुमोलाचा संदेश आहे. तो समजून घेतला तर मग उदय सामंत यांच्या गटात किती आणि कोणते उमेदवार आहेत ते लक्षात येईल. आणि म्हणून निश्चिंत मनाने दरेगावी राहून सुद्धा एकनाथ शिंदे यांनी
आपण नाराज आहोत, अमुक आहोत, तमुक आहोत, या वावड्यांवर विश्वास ठेवू नका, असा स्पष्ट खुलासा केलाय. विजय वडेट्टीवारांना जो उदय वाटतोय तो त्यांच्याच पक्षाचा अस्त आहे, हे सुद्धा त्यांनी विसरू नये. बाकी जी काही माहिती येईल तेव्हा मी अधिक सांगेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.